मुंबईमध्ये होणाऱ्या मोर्चासाठी नाशिकहून महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रवाना झालेले आहेत। आपण आता समृद्धी महामार्गामधील सर्वात मोठ्या टनेलमध्ये आहोत आणि मनसेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। सरचिटणीस दिनकर पाटील, तुम्ही एकटे निघाले होते, मात्र आता मित्र पक्षांची संख्या वाढत चालली आहे। ये तो सिर्फ अभी झाकी है, बाकी सब बाकी है। आपण बघायला महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी, महाराष्ट्र सेना, शिवसेना हे सगळे पक्ष एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये मतचोरीवर जे सरकार महायुतीचं आलंय आणि 96 लाख मतं जे त्यांनी आता पण वाढवलेले, निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा हस्तक होऊन काम करत आहे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं, जर 96 लाख मतं काढले नाही, वगळले नाही तर तुम्हाला निवडणुका घेऊ देणार नाही, घेता येणार नाही। अशा पद्धतीने आज हा मोर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाची बाब आहे। आपण बघा, यापुढे पुणे असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, या मोठमोठ्या शहरांमध्ये तुम्हाला महाविकास आघाडी दिसेल। ही काळ्या दगडावरची रेग आहे, कारण यामध्ये खरं लोकशाही वाचवायची आहे। संविधानाने जो अधिकार दिला मतदानाचा, तो बजावण्याचा अधिकार मिळावा, यासाठी आज हा सत्याचा मोर्चा मुंबईला निघालेला आहे। आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होते आहे। आता पुन्हा मतदार याद्यांचं काम सुरू होणार आहे, त्यावेळेस तुम्ही काय काय ऍक्शन घेणार आहात? आम्ही 100% जेव्हा मतदानाची यादी प्रभाग वाईज येईल त्यावेळेस जे मतदान खोटा नोंदवलं गेलेलं आहे ते वगळल्याशिवाय त्यांना आम्ही मतदार याद्या क्लिअर करू देणार नाही। तुम्ही मध्यंतरी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची, जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेतलेली होती, कुठल्या मुद्द्यावर तुमची भेट झाली आणि काय त्यांना? नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं असेल 1 लाख मतं तर ज्यांचे पत्तेच नाहीये त्या मतदारांचे 1 लाख मतं वाढवले आणि 12,000पेक्षा जास्त मतं दुबार नावं नोंदवली गेलेली आहे। अशा खोट्या आता तुम्हाला उदाहरण बघा, काल शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी उपायुक्त महापालिका यांना सुद्धा 4 लाख मतं जवळजवळ वाढवले, ते कमी करावे। आपण बघितलं असेल बुलढाण्याचा संजय गायकवाड, त्यांनी सुद्धा 1 लाख मतांचा आरोप केला। मात्रेताई नवे मुंबईच्या भाजपच्या, त्यांनी सुद्धा आरोप केलेला आहे की माझ्या मतदारसंघात सुद्धा मतं वाढले। आजीदादाचा आमदार चव्हाण, त्यांनी सुद्धा आरोप केला। अशा पद्धतीने तरी भारतीय जनता पार्टी ऐकायला तयार नाही। मतचोरीवर निवडून येणारे सरकार आहे, त्यांना धडा शिकवण्याचा। पक्षाची कशी सांगड घालताय तुम्ही? हा निवडणूक आयोग एक स्वतंत्र व्यवस्था आहे। नाही, भारतीय जनता पार्टी जसा निवडणूक आयोगाचा प्रवक्ता आहे अशा पद्धतीने काम चालू आहे आणि निवडणूक आयोगाला सुद्धा काही वाटलं पाहिजे, निवडणूक आयोगाने खरं उत्तर दिलं पाहिजे। जसं TN शेषन साहेबांनी काम केलं होतं पारदर्शक, अशा पद्धतीने आताच्या निवडणूक आयोगाने काम केलं पाहिजे। आणि भारतीय जनता पार्टी ही चोर पार्टी आहे, चोरीच्या मतावर निवडून येणारी पार्टी आहे। आपण बघतोय एका बाजूला आरोप चालू आहे, दुसऱ्या बाजूला शक्ती प्रदर्शन जोरदार पद्धतीने सुरू आहे। मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते झेंडे घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। नाशिक पासून हा ताफा निघाला, समृद्धी महामार्गामध्ये आपण आता आहोत आणि मनसे सोबतच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, शिवसेना, ठाकरे गट असे सर्वच जण या रॅलीमध्ये एक एक करत जोडत आहेत आणि एक विशाल मोर्चाचं रूप या रॅलीला थोड्याच वेळामध्ये मुंबईमध्ये आल्यावर प्राप्त होईल। त्यामुळे आजच्या मोर्चाचा किती परिणाम होतो आणि हे संपूर्ण एकजूट जी मोड बांधली गेलेली आहे ती आगामी निवडणुकीमध्ये कशी राहते हे बघणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, समृद्धी महामार्ग। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।